वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। आज इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि तो जाहीर होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या गोष्टीचा आनंद आहे। आनंद या गोष्टीचा आहे कारण गेली 22 दिवस ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते सुरेशरावजी हळवणकर, आदरणीय प्रकाश अण्णा यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानात जो आमचा प्रचाराचं नियोजन झालं, ते नियोजन होत असताना ते महिला मेळावा असतील, महिला मेळावा असताना युवक मेळावा असतील किंवा अन्य घटकाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या नेत्यांच्या सभा झाल्या, त्या सभेचं जर नियोजन आम्ही पाहिलं किंवा लोकांचा उत्साह पाहिला तर तो उत्साह बघितल्यानंतर मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी त्याच्या वेळेला खूणगाठ बांधली होती की यावेळेला जो निकाल आहे तो 50,000च्या वर राहुल आवाडे या ठिकाणी निवडून येतील अशी मला खात्री होती। आणि ती खात्री नव्हती, ती खात्री या ठिकाणी मतदार बंधू भगिनींनी इचलकरंजी शहरातील दाखवून दिलेली आहे। लाडकी योजनेच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचवायचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ज्या ज्या योजना सर्वसामान्यांच्यापर्यंत गेलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याचा जो आनंद आहे, त्या लोकांनी दिलेला हा जो प्रसाद आहे, लोकांनी दिलेली ही जी भावना आहे ती मताच्या रूपात इचलकरंजी शहरातून आपल्याला मिळालेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आनंद आहे। इचलकरंजी शहरातील भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलवत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व सीटा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि कोल्हापुरातले येत असताना महाराष्ट्रात पूर्ण महायुतीचं सरकार 200 पार झालेलं आहे। हा जो आनंद आहे तो कार्यकर्त्यांचा आनंद आहे, कार्यकर्त्यांच्या जीवावर केलेलं हे कामाचा जो आनंद आहे आणि कार्यकर्त्यांनी दिलेला पाठबळ त्याच्या जीवावर हा आनंद आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बूथ प्रमुख असेल, आमचा शक्ती प्रमुख असेल, नगरसेवक असतील, आमचे विशेष निमंत्रित असतील, महिला आघाडी असेल, युवा मोर्चा असेल, या सर्व लोकांनी संघटित काम केल्यामुळं आणि त्या गोष्टीला आदरणीय अण्णांचं पाठबळ, आदरणीय हळवणकर साहेबांचं मार्गदर्शन या दोन्हींचं या ठिकाणी ताकद एकत्र झाल्यानंतर इचलकरंजीत वेगळं घडणार नव्हतं, ते वेगळं या मताच्या रूपात मतदार बंधूंनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे असं मी सांगू इच्छितो। शहराध्यक्ष या नात्यानं आपलं विशेष योगदान आपल्याला काय वाटते? शहराध्यक्ष या नात्यानं ज्या वेळेला पक्षाचा आदेश येत असताना पक्षानं सांगितलं की आपल्याला राहुल आवाडे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। ज्या वेळेला पक्षानं आदेश दिला, आदरणीय हळवणकर साहेबांनी आम्हाला सांगितलं, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही प्रचाराला लागलो। दुसऱ्या दिवसापासून प्रचार लागलेला आज त्याचं रूपांतर या ठिकाणी आपण बोलायला पाहतोय। आमचा कार्यकर्ता, कोणताही कार्यकर्ता या ठिकाणी कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही अपमाना बळी न पडता जे आदेश नेत्यांनी दिलेत, जे आदेश केंद्राच्या नेत्यांनी दिलेत, जे आदेश राज्याच्या नेत्यांनी दिलेले आहेत, जे आदेश मी अध्यक्ष म्हणून काम करायला सांगितले, या सर्व घटकांचा या ठिकाणी फायदा आम्हाला झालेला आहे। कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री आदरणीय शशिकला जोल्लेवहिनीने तरी स्वतःची उमेदवारी असल्यासारखं या इचलकरंजी शहरात पिंजून म्हणजे 5 गावं आणि 1 ते 31 प्रभाग या पूर्ण प्रभागामध्ये या ठिकाणी वहिनीने आपल्या पायाला पिंगरी बांधून उमेदवारांच्या बरोबरीनं या ठिकाणी आपला प्रचार केलेला आहे। जोल्लेवहिनींच्या एकेका दिवशी 16 मिटिंगा, एकेका दिवशी 16 सभा या इचलकरंजी शहरात झाल्या आणि त्या सभा होत असताना मी कार्यकर्ता म्हणून बघत असताना महिलांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता, मी त्यावेळेस आमच्या लक्षात आलं होतं हे जे सगळं बघतोय आपण हे मताच्या रूपात येणार आहे आणि राहुल आवाडे साहेब प्रचंड मताने निवडून येणार आहेत। शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील